9 मिनिटं शिल्लक आहेत. आपला एक पुरावा मांडतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का, एक आमच्यावर बी घेतलंय. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतोय, मोठ्यांचा. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर 1 दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापाने अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा बेटणी भाऊ तो यज्ञ केला आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती नाना. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीनं नारदांना सांगितलं तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. भजन ही परंपरा शंकराची. मृदंग हे वाद्य भगवान शंकरांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलं. भगवान शिवशंकरांचं आरक्षित. या संप्रदायाची स्थापना एका जनार जरी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरानेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारी सुद्धा त्यांचीच परंपरा आहे. सगळ्या गोष्टी शंकराच्याच आहेत. अशा भजन परंपरेतले नारदा तुम्ही आहात. तुम्हाला एक विनंती करतो. इंद्राच्या नगरीतलं खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी रामनामाची अत्यंत गरज आहे. रामकृष्ण नामाची अत्यंत गरज आहे. आता वरी रामकृष्ण नाम कोणीच घेत नव्हतं ना. वरी कोणीच घेत नव्हतं. मग करावं काय. आता रामकृष्ण नामाचं भजन करणारी कोण व्यक्ती आहे तर मृत्यूलोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं द्वीप आहे. तिथं मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये चोखोबा नावाचे संत येतं आणि त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र खाली आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला नव्हते. चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. आश्रमाप्पा कर्नाटकमध्ये आमदार साहेब एका श्रीमंत माणसाच्या वानवाळा घेऊन गेलते. कारण गरीब माणसं काम सांगायचे ना. चोखोबाराय गरीब होते. चोखा जी मालक ह्या भैमुगाच्या शेंगा आमची मुलगी कर्नाटकमध्ये दिलेली तिला ही गोणी घेऊन जाय. आता आमचा आंबा उतरलाय. ही आंब्याची डाल आमच्या मुलीला घेऊन जा. असं हे काम करायचे. तो कर्नाटकमध्ये इंद्राने चोखोबारायला पाहिलं आणि तिथं सांगितलं माझं एक काम आहे. चोखोबारायने सांगितलं स्थान महात्मे महाराज मी ज्या दिवशी पंढरपुरात जातो त्याच दिवशी बाकीची कामं करता मला इथे एरवी करता येत नाही. स्थानाचं महत्व किती झालं. चला विषयांतर नको अलीकडे येतोय. आणि एके दिवशी चोखोबाराय समय चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं. त्याच्या खाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचं अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू ही भूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान. पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा डाखळा पाण्याच्या तांब्यात न्यायचा. देवीचं दर्शन घ्यायचं. एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या. त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा डाखळा ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडं अशी काही एक जात आहे. ही चारवाकानी पाळलेली जात ही बदल करत असते. बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये. फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबारायचं भजन ऐकलं. धबनार साहेब मला वाचवायचा जास्त नाद आहे. मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली. एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकर पुराणातले बादशाह आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद. खूप खूप खूप
आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहा. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आतापर्यंत कोणाकडे एक सेकंदभर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असेल रामकृष्ण नामाचं. झाकण उघड्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला, दुसरं उघड सुगंध आला, तिसरं उघड सुगंध आला, चौथं उघड सुगंध आला, आणि 4 उघड्या सुगंध आल्यावर लक्षात आलं 5वं तर शुद्धच झालं असेल. इतका लागवे केला इंद्रानं, इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घाम आला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधा ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे काय, 2-2 वाजता 2-2 वाजता. आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटपलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात हुकायलंय का काय व्हायला लागलंय. मग कीर्तन आटपलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं, त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनिटं या. हे जसं त्या शिंदे काकांनी कसं आम्हाला नेलं तर तिथं वरुडीला जेवायला, तसं बोलिलं. तर मी म्हणलं एक बोलू का, कीर्तनात तुम्ही एरविले प्रसन्न, आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देतो, पण त्याला कधी बसू देत नाही, तर त्याची तुम्ही कीर्तन स्तुती केली. म्हणलं झालं काय नाही म्हणलं महाराज, ते 4-5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न ओरडता चोरीत आहे. आणि म्हणलं यानं बोकड्या धोड्या कसं काय ओरडत नाही, काय नाही म्हणले, गेल्याबरोबर जिबीला काटा टोचित आहे बोकड्याच्या ना, असा बोकड्या चोर. आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात दळू मी, आहे का नाही. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूनं विचारलं, देवर्षी इंद्राला आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय नारद, काही नाही म्हणे, 4 अमृत शुद्ध झाले आणि एक नाही, एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबारायच्या भजनात तुम्ही कुठं बसले होते. काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबाराय शूद्राच्या कुळातले, वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. किती बाळे नारी नर आधी निवेशाही, बाळे नारी नर आधी निवेशाही, क्या बात है, बाळे नारी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आधी करोनी वेश्याई. याच्याही पलीकडचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. हा याच्याही पलीकडचा. टोलनाक्यावर टाळ्या वाजित ते कोण्या पंथातले, तृतीय कोण्या पंथातले, तृतीय. या तृतीय पंथातल्या एका व्यक्तीनं जीवनभर मरुस्तर भजन केलं. मरुस्तर त्याची पोचपावती सांगू आमदार साहेब, भारतात नव्हे भारताच्या बाहेर जर वारकरी गेला असेल आणि त्याला काकडा करायचा असेल
तर त्याचं नाव घ्यावंच लागतंय. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी या भेदू हरीचे पायी. म्हणजे तृतीय पंथातल्या माणसानं सुद्धा भजन केल्या सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव येतंय. इतका संप्रदाय मोठा आहे. हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ. मालक म्हणले उत्तम कुळात जन्म झालाय आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला मातीत घालतो. काय करायचं त्याचं उत्तम कुळे त्याला करायच नाही. इथं संप्रदायात जात नाही. नारदानं समोरच्या वारकऱ्यानं केलेल्या प्रश्नासारखं उत्तर 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला येतं अशा मंत्र्याला विचारलं, महाराज तुम्ही लिंबाच्या फांदीवर बसून भजन ऐकलं, 4 अमृत शुद्ध झाले, 1 झालं नाही. तुम्ही 124 यज्ञ केले, 1ही अमृत शुद्ध झालं नाही. आणि ज्यानं 2 मिनिटाच्या भजनात तुमचं अमृत शुद्ध केले त्याचे पाय पडायला काय तुमच्या मानाला वेडिंग झालती का? चुकलं गडे म्हणले, दर्शन घ्यायचं राहिले. काय होतंय आता ते तर काय आमच्यासारखे महाराज नव्हते चोखोबर आहे. पाकिट देईन, नारळ देईन, कपडे देईन, शाल देईन, हार घेईन, त्याचे नव्हते ना. मग नारदानं सांगितलं निदान पायात पडायचं ना. वरून टरकायला तार अडकत होते. किती मिनिटं बाकी आहेत? 3च मिनिटं शिल्लक आहेत. वेळेस संपतो, ताण घेऊ नका. हा बरं सांगू. हो हो सांगू. तर ते वरून वायर जाल गेल तर मग ऊसाच्या ट्रकला अडकू लागलं, कापसाच्या गाठीला अडकू लागलं. आता तुमच्यासारख्या लोकांनं जिल्हा परिषदला निरोप केला. काय जिल्हा परिषद 82 काय असते मला काय तितकं कळत नाही. आपल्याला हे कळतंय ना, बाकी काय करायचं. हो नका का राजकळण कळ. आमचा मित्र चांगलं गात होता आणि ते म्हणलं मला सरपंच व्हायचं. म्हणलं येडपट काय तू. आणि नको म्हणलं तू चांगलं गात वार दिवसभर फवारा घेतल्यावर 500 देते. फवारा कळतो ना तुम्हाला? दिवसभर फवारा, ते बी कुच्या इंजनचा नाही. मस्त पाय पडून नारळ भेटतो. तू कशाला याच्यात पडा. तुला मोह खपतच नाही म्हणला. तुला वाटतंय मी वरी जाऊन 3.5 एकर जमीन ऐकली, सगळ्या शेळ्या ऐकल्या, म्हशी ऐकल्या, गायी ऐकल्या. आता नाशिकला खडे कांदिते. ते आमचा मित्र. एवढं नका हसू. तुमच्यात बी लय पोटकिडे घुसलेले आहेत. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही काय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांधव उकरणार आहेत. विठाला विठाला ते काय 82ला असेल काय असेल निरोप केला. तर मग त्यांनी ते लगेच बजेट टाकलं आणि म्हणले ही वरची तार अंडरग्राऊंड घालायची, खालून खालून पैठणी भाऊ. आणि मग तिला ते 6 पाईप 20 फुटाचे किती झाले? 120 फूट अंतर. मग ती JCB आणली. बजेट आला असेल ना. ती JCB आली, ते चरख आणला. नाना त्या पाईपाला सुलोचन लावून पाईप जोडले, पाईप गाडून टाकले. तेव्हा इंजिनियरची उतरली होती. आणि मग इंजिनियर म्हणला अरे आपलं वायर वावायचं राहिलं ना. आणि बजेट तर गेलं पार्टीत संपून. हे उकरलं काही, बुजलं काही, त्याच्यातच बजेट गेलं उडून. मग आता करावं काय? आता जर वरिष्ठ अधिकारी आला तर इंजिनियरची नोकरी राहते का? राहते कधी? बाकीचे तपासायला आलेले ते हायकर शेष्टीचे का नाही त्याची? वा बगळे बागलात घेऊनच निघाले ना हे. एक शेतकरी नेमकीच लाईन गेली ती. खोरं आपलं माल्यावर टेकलं, जांभळी खाली आलं, बसलं, भाकरीची वाट पाहू लागलं. नातू भाकर घेऊन येणार होता. हे साहेब लोक पाहिले, घाम पुसू लागले. तर म्हणले साहेब काय बस बस बस. धोत्रावर होतं ना ते. धोत्रावाल्याला येड्यावानीच समजित तो माणूस. हो मी पहिल्यानं एसटीने फिरायचो तर माझ्यासोबत एक पोरग होतं नाना. नेमक्यात तवा जीनच्या पॅन्टी आल्या. हे काय लय दिवसाच्या पॅन्टी नाहीत, आता आल्या जीनच्या पॅन्ट. जीनची पॅन्ट, कटचं शर्ट आणि ते माही पिशवी घ्यायला होतं. आणि 7 रुपये तिकीट होतं, 50ची नोट होती. मी कंडक्टर साहेबाला म्हणलं साहेब 2 तिकीट द्या. काय कळतं का हो मामा तुम्हाला? धोत्रामुळं मला मामा म्हणलं ना ते. हो आणि कंडक्टरपेक्षा मी कमी वयाचा होतो ना, पण ते धोत्रामुळे घोळ झाला ना सगळा. होता असतं धोत्रामुळं असं. आमच्या घरी बी अशी पंचायत झाली. आमचे सासरे आजारी पडले ना, आम्ही मग भेटून निघालो. तर मग नदी आडवी दोन्ही गावाच्या मधात आम्ही 2 जण होतो. पिशवी तर माझ्याजवळच होती ना. एवढे नका हसून. तुमच्या कोणाजवळ असतात? तुम्ही कशा दातात धरतात का?
तुमचे तर बोट दिसायलेत ना किती किती उघडलेत. म्हणजे दुसऱ्यावर घेतले की दुसऱ्याची ओळ हे पेटल्या माणसं बिड्या पेटवायला तयार येते. आणि ती बयाल आणि अजून बी लक्षात घ्या, मुंग्या शिस्तीत असतात बरं का. शिस्तीच्या बाहेर असतात ते मुंगळे. बसतान पण कशा बसल्यात बघा ना मुंग्या. मुंगळे मंडपाच्या बाहेर गारव्यात. हो, सुधरत नसतं मुंगळायचं. बया का नाही, त्या कुठं कुठं जात्याल, डोक्यावर पाण्याची घागर असली तरी विचारतात काल कोणाच्या भुईमुगाला गेलतीस ग, आणि मान वाकली वजानं. पण नाद असतो मुंग्या बोलत्यात. तिनं धुणं आटपिलं, मी पांदीच्या तोंडाला होतं आणि माग आमच्या मंडळी. तिनं लगेच आटपिलं, बाई कुठं आता, नेमकंच लग्न झालं 2-3 महिन्यापूर्वी. आणि ती पाहुणी आलेली गावात, तिच्या मामाचं गाव आमचं गाव. बाई आणि कुठं आता, आमकं गाव. हे सासरे, पुढचे सासरे आहेत का काय तुमचे धोत्रामुळे. आमच्या घरचे म्हणले, बाई कीर्तनात तुम्ही घाली जा धोतर, पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. म्हणलं नको रे येडेवान, नको करू तू असं कशाला. नाही बाई ते काय पान होती बाई, सासरेच म्हणली. म्हणलं काय होते म्हणली, मग तिच्या म्हणण्यावर काय बघायचं, इतका काय ताण घ्यायचा. पण फुरसनाला साधं समजायचं नाही बरं. 5ची मोटर जर चालू असेल आणि दांडात जर फुरसन पडल तर ऊस कोरडा आणि एरंडच भिजत येत. असं होतं की नाही भाऊ, दांड फुटल्यावर. हो, गेलो वाढायलाच पाणी. हो, मग मी काय केलं, नाना 2 पॅन्टी आणल्या. त्याला मापाची गरज नाही, बेताची गरज नाही. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट. त्या पॅन्टीचं नाव संध्याकाळ पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना. बेताचं काम नाही, याची उपसान त्याला घाला. 2 वस्तूला बेतच लागत नाही, नाईट पॅन्ट आणि गाऊन. आणि या दोन्ही पोशाख आपल्या भारताचे नाहीत. हो, याला काय बेत लागतच नाही ना. मग मी तुळशीपाशी ते दोन्ही आणून टेकलेत. आमच्या घरचे म्हणले, बाई आणल्याच नाही का पॅन्टी. म्हणलं हो, तो नाही ऐकून कोणाचं ऐकून. 2 कलरच्या आणल्या. म्हणलं मग ओळखू आल्या पाहिजे, लोक म्हणतील एकच घालायला. 2 कलरच्या आणल्या. म्हणलं इतक्या लवकर कस काय शिवल्या. म्हणलं टेलर ओळखीचा होता, ते मी सोबतच शाळेत होतो, त्याच्यामुळे पटकन शिवून दिल्या. घरात नेल्याबरोबर पॅन्टीच्या खाली कोयते होते ऊस तोडायचे. बाईन हे कशाला आणलं. मी म्हणलं आता पॅन्टी घातल्यावर आपल्याला कोणी कीर्तनाला सांगणारच नाही. आता आपल्याला ऊस तोडायला जावंच लागणार आहे. त्या जशाला तशा पॅन्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या. 19 वर्ष झालं मला अजून म्हणलीच नाही पॅन्ट घाला. असं आमच्या इथं घडच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं आणि तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. हो, इतकी येडपट बायको असल्यावर मी गेलो असतो ना रामदेव बाबाच्या आश्रमावर, जय बम बम बोले, तिथंच ब्रश शिकले असते, तिथंच काय विकलं असतं. आणि तिथं काय कमी आहे का, किती लागते सेवादारी. त्यानं नसतं येऊ दिलं तर कुंभमेळ्यात आहे का नाही महाराज, तिथं काय कमीच नव्हती ना. फक्त तुमचं सांगायला लागलो. काय सांगू लागलो, ते पाईप वायर ते शेतकरी आला धोत्रावर बिचार साधं. हे इंजिनियर हे ते आपले स्वाक्स बुट गिट सगळे पदशीर. हो मामा तुम्हाला काय कळतंय. त्या कंडक्टरला म्हणलं दिन, म्हणलं तुम्हाला कळतं का हो काय ते. 2 तिकीट घ्याले आणि तुम्ही 14 रुपयासाठी 50 रुपये. मी नोट वापस घेतली. माझ्यासोबत जे पिशवी घ्यायला होतं का त्यात जो दिली. ते म्हणला साहेब 2 तिकीट. बरं भैया उतारताना चिल्लर देतो. हा, त्याच्या अंगावर पॅन्ट होती ना, पण खाली उतरल्या मी त्याला नाही चिल्लर घेऊ दिली. मी हात केला. हो तुमच्या कशाचे ते. मी म्हणलं ते मी पिशवी घ्यायला आहे, ते चिल्लर द्या. कंडक्टर पाहू लागला. बाजूचे लोक गेल्या. म्हणलं साहेब जास्त धोत्रावाल्याचा अपमान करू नका. धोत्रावाल्याचं नोटाव चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही, इतकं डोक्यात ठेवा ना तुम्ही. धोत्रावाल्याचा कशाला अपमान करता. म्हणलं माझ्यासोबत पॅन्टीवर आलंय, त्याची 9 दिवस झालं पॅन्ट धुतली नाही त्याच्या माईनं, आणि तरी तुम्ही त्याला तिकीटं दिलं, चिल्लर दिली. मी रोज धुत आहे, त्याचं नाव धोत्र. मी रोज धुतल्याला घालितो, तरी तुम्ही मला येडेवानी करता. असं नका करी जाऊ कंडक्टर साहेब. जिनच्या पॅन्टीवाल्याने जरसं भानात ठेवा, 72च्या दुष्काळात धोत्रावाल्याने 1 टायमाला भाकरी खाल्ल्या, आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. आता धोत्रावाल्याला सांभाळा, तर पंढरपुरातला मालक तुमच्यावर कृपा करील. जुन्यांना नाही विसरायचं जुन्यांना. साधा माणूस 40 एकर ऊस आमदार साहेब त्याला कसं साधं, किती इंजिनियर विकत घेईल ते. 40 एकर रोड छकडीला महाराज जमीन, रोड छकडीला 80-90 लाख रुपये एकरची.
ते म्हणला साहेब मी साधा शेतकरी, धोत्रावरला अंगात निमस्ती, पण तुम्हाला घाम कावून आला. काय नाही आमचं वायर वावायचं राहिलं. ते म्हणला सोपं काम आहे, इंद्र पाया पाडा नाही याच्यावर सांगतोय, सोपं काम आहे, माझ्या संग उसात चला. ते म्हणले उसात आणि आम्ही, ते म्हणलं यावं लागतं उसात. उसात जाऊन काय करायचं होतं, पाणी दिल्यामुळं उसातल्या बिळात पाणी गेलं. उंदरं कुठं आले, वरी उंदरं धरायची होती ना आमदार साहेब. मग 2-4 टोपले दिले, आखाड्यावर होते टोपले शेण काढायला. बाराला शेवटी म्हाताऱ्याच्याच हातात उंदीर आला. टोपल्याच्या खाली मग उंदीर घेतला, सुतळीचे तोडे आणले, एकाला एक बांधला, उंदराच्या पायाला सुतळी बांधली, पायपातून इकून उंदीर सोडून द्याला. आणि तिकून निघल्यावर उंदीर काढून द्याला आणि सुतळीला वायर घातलं आणि वळून घेतलं. इंजिनियर म्हणले अरे बापरे काय म्हातारे पाहणं. मामा किती शिकले, काय कळत नाही. सही करा म्हणल्यावर शाही लावा म्हणत असतो. बापरे हे कसं काय कळालं, काय नाही म्हणलं आम्ही शेतकरी येत, या मला असं कळतच येठण तुटल्यावर चार द्यायचा, आम्ही गाठी देतच नाहीत ना, आम्ही चार देतो. असं पद्धतशीर आहे म्हणलं असतंय आमचं. जर जानूला हालायला लागलं तर गावाकडे आता सुतार मामा घरी लांब आहे, ते घरी नसतील, ते बाजाराला गेलेले, आम्ही लगेच फन काढतो, पळसाची साल आणतो, लगेच ती साल लावतो, पळसाच्या सालीला पाणी असतंय, फन फुगतू, कचकच करीत नाही, आम्ही शेतकरी आहेत. आम्हाला काय गरज आहे म्हणलं एवढे शाळेचं. वा 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 वा, या दलिंदरी इंजिनियर लोकांना नुसता रामराम घालायला पाहिजे होता का नव्हता त्याला. नातू शिकलेला होता आमदार साहेब. ते म्हणला दादा किती अपमान केला त्या भडव्यानी तुमचा. त्याला पुन्हा आता डबल JCB आणून जर पाईप काढायची ते फुटली नसते का, काय चमच्यानं उकरणार होते का, ते नुकसान झालं असतं का नाही. किती सोपं काम केलं शेतकऱ्यांना, नमस्कार करायला काय पाहिजे होता का नाही, नाही केला. दादा म्हणले बाळ्या तू ताण घेऊ नको, हे गाडीत तर बसू दे सुंबळे. गाडीत बसल्यावर म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतलं पुन्हा. दृष्टांत संपला. महाराज व्यवहारात उपकाराची फेड उपकारानं करावी की नाही. इंद्राचं काम नव्हतं पाया पडायचं, इंद्र पुन्हा पाया पडण्यासाठी ज्या वेळेला येतोय त्यावेळेला 5व्या प्रकारचं आम्र शुद्ध होतंय. पण आम्र शुद्ध करण्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर चोखोबराने केली. म्हणून मालक म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. पांडवांचा यज्ञ एका साधूला आणण्यासाठी पाठीला वेगात सांगतो. थंडीचे दिवस आहेत. पांडवांचा यज्ञ 22 दिवस शिल्लक राहिलाय. पूर्णाहुतीचे मंत्र एका साधूला येत होते. 4 साधू होते. त्या साधूला आणायचं ठरलं. पण त्या साधूला आणायला ज्या वेळेला धर्मराजा गेले त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं आमचा पहिलाच इचकला आहे, तर 60,000 यज्ञाचं पुण्य कुठं द्यावा. अर्जुनाला पाठवलं. अर्जुनानं जगाच्या मालकाचा लेटर पॅड दिला. तो लेटर पॅड यज्ञात टाकलाय. नाही आलं मात्र भीम ताकदीच्या बळावर भीमानाशी दंड दाखिले. तर भगवंतानं सांगितलं दंड दाखवू नको, आपल्याला काय ग्रामपंचायतचा सदस्य पळवायचा नाही, महाराज आणायचा आहे. महाराज तिघायच्या ना आले नाही. द्रौपदीनं सांगितलं दादा सोबत येता. भगवंताला दादा म्हणायचे. देवानं सांगितलं ताई मी पायी चालणार नाही, तुम्ही रथात बसा, मी पायी चालते. जिच्या भावानं 48,324 दाश्या 48,324 दाश्या काम करण्याच्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला दिल. त्या किती श्रीमंत बाई असेल. आणि तेवढ्या श्रीमंत घरची बाई इंद्रप्रस्थापासून साधूच्या आश्रमापर्यंत पायी गेली. दर्शन घेतल्याबरोबर आतून आवाज आला अखंड सौभाग्यवती भव. बाई पाया पडी. कशावरून लक्षात आलं, हातात बांगड्या होत्या. आणि बांगड्या बांगड्यामुळं फार वेळेस फायदा झाला द्रौपदीचा. एकदा भीष्मानं पण केलता उद्या सकाळी निष्पांडवी आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या. सोबत कोण आहे, तिनं सांगितलं जोडा सांभाळणारा. ते चपलापाशी उभं होतं. जोडा सांभाळणार कुठं होतं, चपलापाशी. जोडा म्हणजे जीवनाचा जोडा. कपाळावरचं कुंकू सांभाळायची ताकद ज्याच्या तिथे सोबत आलतं. भीष्मानं सांगितलं काम झालं. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. काय ताकद, नुसत्या बांगड्याची ताकद आहे. मग घाली जा माझ्या माईंनो. आमचा मित्र म्हणला माझी घालीत ना. म्हणलं मग मला घाल. तू ऐक ना, मग आम्हाला घाल तू का काय आहे का नाही. बायकोला ऐकलं पाहिजे, नवऱ्याचं बांगड्या घातल्या पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. असो द्रौपदी तिथपर्यंत गेल्या. साधूनं आशीर्वाद दिला. साधू बाहेर आले. कोण, मी द्रौपदी. काय काम आहे माय, काही नाही, आमच्याकडे येत नाही. माय तुला माहित आहे मी धर्माच्यानं आलो नाही, भीमाच्यानं आलो नाही, अर्जुनाच्यानं आलो नाही. नकुल सहदेवा इथे आले असते तरी येणार नव्हतो. तुझ्याच्यानं कसं येईल. महाराज मला सांगा ना. त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे का. पुरे का म्हणल्याबरोबर साधू खालीच पडले. द्रौपदीने विचारलं महाराज
तुम्हाला जास्त यज्ञाचं पुण्य पाहिजे का? एवढ्या यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे कुठं? पांचाळ नरेशाने इतके यज्ञ केले का? ते काहीच विचारू नका. मी इंद्रप्रस्थापासून तुमच्यापर्यंत चालत आले, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावलाला मी रामकृष्ण हरी म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते किंवा कृष्ण कृष्ण म्हणत होते. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. त्यावेळेला पांडवांच्या लक्षात आला आपला यज्ञ द्रौपदीने पूर्ण केलाय, पण तो पूर्ण केलाय रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या